नमस्कार मित्रांनो, पी फॅक्ट सफारी सादर करीत आहे महाशिवरात्री विशेष पारायण संपूर्ण शिवलीलामृत कथा स्वरूपात अध्याय 5. ओम नमः शिवाय. श्री गणेशाय नमः. सदाशिवाचे नाव 4 अक्षरांचे आहे. जो मनुष्य नेहमी शुद्ध भावाने शिवनामाचा उच्चार करतो आणि नित्य शिवपूजा करतो तो अनेक जीवांचा उद्धार करतो. शास्त्रांमध्ये अनेक प्रायश्चित्ते सांगितली आहेत, परंतु जो शुद्ध अंतकरणाने शिवनाम जपतो त्याला इतर कोणत्याही साधनांची गरज उरत नाही. शिवनामाचा महिमा अत्यंत अद्भुत आहे. त्याचप्रमाणे जो प्रदोषव्रत श्रद्धेने करतो त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात. हे सत्य आहे आणि त्रिकाल सत्य आहे. प्रदोषव्रत केल्याने धैर्य, दीर्घायुष्य, संतती, संपत्ती आणि दिव्य ज्ञान प्राप्त होते. दारिद्र्य, दुःख क्षणात नष्ट होतात. 1 वर्षात ज्ञान प्राप्त होते आणि 12 वर्षात महान भाग्य लाभते. मृत्यूचे भय, अपघात, भयंकर संकटे प्रदोषव्रताने नाहीशी होतात. या विषयाचा एक इतिहास आहे. तो सूत ऋषी शौनकादिकांना सांगतात. विदर्भ देशात सत्यरथ नावाचा तेजस्वी राजा होता. तो पराक्रमी, धर्मनिष्ठ आणि प्रसिद्ध होता. त्याने अनेक वर्षे राज्य केले, परंतु तो शिवभक्त नव्हता. एकदा शाल्य देशाचा राजा मोठ्या सैन्यासह युद्धासाठी आला. इतर अनेक राजेही त्याच्या बाजूने उभे राहिले. 7 दिवस भीषण युद्ध झाले. एकट्या सत्यरथाने अनेकांशी लढा दिला, परंतु शेवटी तो युद्धात मारला गेला. शत्रूंनी त्याच्या नगरात प्रवेश केला. राजाची पत्नी त्यावेळी गर्भवती होती. 9 महिने पूर्ण झाले होते. ती एकटीच पायी पळत वनात गेली. अतिशय कोवळी, सुंदर राणी काटे, दगड यामुळे पाय जखमी होत असतानाही जंगलातून चालत होती. ती इतकी सुंदर होती की तिचे तेज विजेसारखे चमकत होते. दागिने, वस्त्रे, दात मोत्यांसारखे झळकत होते. तिचे मुख चंद्रासारखे उजळ होते. अशा अवस्थेत ती गर्भवती राणी जंगलात फिरत होती. कर्माची गती फारच गहन असते. अतिशय थकून ती एका झाडाखाली बसली. तिला तीव्र तहान लागली होती. तोंड कोरडे पडले होते. पाणी कुठेच मिळत नव्हते. त्याच क्षणी तिने त्या झाडाखालीच एका दिव्य पुत्राला जन्म दिला. तहान असह्य झाल्यामुळे कोणीतरी मला पाणी देईल का असे म्हणत तिने बाळाला तिथेच ठेवले आणि पाण्याच्या शोधात उठली. थोड्या अंतरावर एक सरोवर दिसले. ती पाण्यात उतरली. ओंजळीत पाणी भरले. तेवढ्यात मगराने तिला पकडले, ओढत नेले आणि भक्षण केले. अशा भयंकर कर्मफळामुळे जंगलात तो लहानसा राजपुत्र एकटाच रडत राहिला. त्याचवेळी उमा नावाची एक ब्राह्मण स्त्री तिथे येऊन पोहोचली. तिचा नवरा मरण पावला होता. आई वडील, भाऊ कोणीही नव्हते. ती पूर्णपणे एकटी होती. तिच्यासोबत तिचा 1 वर्षाचा लहान मुलगा होता. तो मुलगा तिने कडेवर घेतला होता आणि भिक्षा मागत फिरत होती. ती त्या ठिकाणी आली तेव्हा तिला ते नवजात बाळ दिसले. त्याची नाळ देखील कापली नव्हती. ते बाळ पाहून उमा म्हणाली, अरे देवा, हे इतके सुंदर बाळ या भयंकर जंगलात कोण टाकून गेले असेल? याची जात काय, वर्ण कोणता? मी याला उचलून नेऊ की इथेच सोडून देऊ? जर इथे सोडले तर वाघ, लांडगे त्याला खाऊन टाकतील. अजून संभ्रमात असतानाच कृपाळू भगवान शिव पांढऱ्या वस्त्रातील संन्यासी रूप धारण करून उमेसमोर प्रकट झाले. ते म्हणाले, हे माता, या बाळाला निसंकोचपणे घेऊन जा. तुझे मोठे भाग्य आहे. हा क्षत्रिय राजपुत्र आहे. याची माहिती कोणालाही सांगू नकोस. मातेप्रमाणे याचे पालन कर. असे सांगून भगवान त्रिपुरारी शिव तिथून अंतर्धान पावले. उमा ती दोन्ही मुले घेऊन गावोगावी, देशोगावी भिक्षा मागत फिरू लागली. तिने आपल्या मुलाला नाव दिले सुचिरव्रत आणि त्या राजपुत्राला नाव दिले धर्मगुप्त. एकदा फिरता फिरता ती चक्रनगरी नावाच्या नगरात आली. तिथे भिक्षा मागत असताना तिला एक शिवालय दिसले. त्या मंदिरात अनेक ब्राह्मण जमले होते. त्यांच्यात शांडिल्य ऋषी प्रमुख होते. ते सर्वजण विधीपूर्वक भगवान शिवाची पूजा करीत होते.
उमा थोडा वेळ मंदिरात थांबली आणि पूजा पाहू लागली. तेव्हा शांडिल्य ऋषी म्हणाले, कर्माची गती किती गहन असते. हा राजपुत्र आज भिक्षा मागत फिरतो आहे. हे किती विचित्र दैव आहे. उमेला ऋषींचे शब्द ऐकून आश्चर्य वाटले. ती त्यांच्या चरणांशी लोटांगण घालून म्हणाली, हे महर्षी, तुम्ही त्रिकाळ ज्ञानी आहात. भूत, वर्तमान आणि भविष्य तुम्हाला माहीत आहे. कृपया मला सांगा, या मुलाचे आई वडील कोण होते? ते का मरण पावले? यावर शांडिल्य ऋषी म्हणाले, या मुलाचा पिता सत्यरथ नावाचा राजा होता. तो पूर्वी राजा असताना प्रदोष काळात शिवपूजा करीत होता. तेवढ्यात चारही बाजूंनी शत्रू आले आणि त्याच्या नगराला वेढा घातला. शत्रूंचा गोंधळ ऐकताच राजा सत्यरथ पूजा अर्धवट सोडून तसाच उठला. त्याचे मंत्री धावत येऊन म्हणाले, शत्रूंना पकडून आणले आहे. राजाने लगेच त्यांचे शिरच्छेद केले आणि पूजा पूर्ण न करता अहंकाराने भरून तो सरळ भोजनास बसला. त्याला शिवाचे स्मरण राहिले नाही. म्हणूनच या जन्मात राजा सत्यरथ अल्पायुषी झाला आणि लवकरच मरण पावला. यावरून हे जाणून घ्यावे की पूजा कधीही अर्धवट सोडू नये. या मुलाच्या आईला तिच्या सवतीनेच मारले. या मुलाच्या आईने तिच्या सवतीला पूर्वजन्मात मारले होते. त्यामुळे या जन्मातही मगर बनून तिच्या सवतीने याच्या आईला मारले. या राजपुत्राचा यात काहीच दोष नव्हता. परंतु शिवव्रत न केल्यामुळे आई वडील दोघेही गेले आणि हा मुलगा आई वडिलांविना जंगलात पडला. म्हणूनच प्रदोष काळात मन स्थिर ठेवून शिवपूजा करावी. कधीही कोणत्याही कारणाने प्रदोष पूजा सोडू नये. हे ऐकून उमा म्हणाली, माझा मुलगा इतका दरिद्री का झाला? ऋषी म्हणाले, तुझ्या पुत्राने पूर्वी वाईट लोकांकडून खूप दान स्वीकारले. त्याने कधीही शिवपूजा केली नाही. तेव्हा उमेने दोन्ही मुलांना ऋषींच्या चरणी घातले. शांडिल्य ऋषींनी त्यांना पंचाक्षरी मंत्राचा उपदेश केला आणि प्रदोष व्रत सांगितले. पक्ष प्रदोष, शनी प्रदोष यांचे विशेष महत्त्व त्यांनी सांगितले. प्रदोष व्रताची विधीही त्यांनी सांगितली. त्रयोदशीच्या दिवशी उपवास करावा, दिवसभर चांगली कर्मे करावीत, रात्री 3 घटिका झाल्यावर प्रदोष पूजा सुरू करावी. गाईच्या शेणाने भूमी शुद्ध करावी, सुंदर मंडप उभारावा, केळीचे खांब, उसाचे दांडे वापरून सजावट करावी, स्वच्छ पांढरी वस्त्रे घालावीत, सुगंधी द्रव्ये, फुले वापरावीत, शिवलिंग स्थापन करून विधीपूर्वक पूजा करावी, शिवपूजा करून ध्यान व स्तुती करावी. असा हा प्रदोष व्रताचा उपदेश शांडिल्य ऋषींनी दोन्ही मुलांना केला. दोन्ही मुलांनी गुरूंनी सांगितल्याप्रमाणे नियमाने प्रदोष व्रत सुरू केले. ते श्रद्धेने शिवपूजा करत. एकदा शुचिर्वत एकटाच नदीकाठी खेळत होता. तेव्हा अचानक कड्याचा भाग कोसळला आणि त्यातून एक मोठा धनाचा घडा सापडला. तो घडा घरी आणला. उमेला ते पाहून फार आनंद झाला. ती म्हणाली, हे बघ, प्रदोष व्रताचा महिमा कसा प्रकट झाला. संपत्ती वाढू लागली. तेव्हा उमा राजपुत्र धर्मगुप्ताला म्हणाली, हे धन अर्धे अर्धे वाटून घ्या. पण शुचिर्व्रत म्हणाला, आई, हे धन विभागण्याची गरज नाही. हे संपूर्ण धन आपलेच आहे. दोघेही शिवध्यान आणि शिवस्मरण कधीही विसरत नसत. असेच दिवस जाऊ लागले. मुले आता किशोरवयीन होऊ लागली. एकदा दोघेही वनात फिरायला गेले. राजपुत्र धर्मगुप्त अतिशय देखणा होता. सुंदर रूप, कोमल अंग असे त्याचे तेज होते. थोड्या अंतरावर गेल्यावर त्यांना गंधर्व कन्या क्रीडा करत असताना दिसल्या. त्यांच्यात अंशुमती नावाची गंधर्व कन्या होती. अंशुमतीचे सौंदर्य अपूर्व होते. अंशुमती दुरून राजपुत्राकडे पाहू लागली. तो तिला कामदेवापेक्षाही सुंदर वाटला. त्याचे अजान बाहू, विशाल छाती, वीर अशी चाल हे पाहून अंशुमतीने आपल्या सखींना सांगितले, सुगंधी फुले आणा. तिच्या सखी फुले आणायला निघून गेल्या. अंशुमती एकटीच राहिली. तिने मोठ्या पानांचे आसन तयार केले आणि राजपुत्राला इशारा करून बोलावले. तो तिथे जाऊन बसला. ती म्हणाली, हे राजहंसा, तुझे मुख चंद्रासारखे आहे. माझे मन तुझ्याकडे ओढले गेले आहे. तुझे रूप पाहून माझे नेत्र आनंदाने भरून येतात. तुझे बोल विजेसारखे आहेत आणि माझे चित्त नाचू लागते. असे म्हणत तिने आपल्या गळ्यातील मोत्यांची माळ काढून त्याच्या गळ्यात घातली.
ती त्याच्या चरणी मस्तक ठेवून म्हणाली, मी देह, वाणी आणि मनाने तुझीच झाले आहे. राजकुमार धर्मगुप्त म्हणाला, मी आईवडिलांविना राज्यभ्रष्ट दरिद्री आहे. हे तुझ्या पित्याला कळल्यास तो कसा मान देईन? त्यावर अंशुमती म्हणाली, 3 दिवसांनी मी पुन्हा इथे येईन. तू लवकर ये, आपले लग्न निश्चित होईल. असे सांगून ती तात्काळ आपल्या पित्याजवळ गेली आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली. तिचा पिता कोद्रवीन नावाचा गंधर्वराज होता. तिच्या पित्याने एकदा भगवान शिवांना विचारले, ही कन्या कोणाला द्यावी? तेव्हा भगवान शिव म्हणाले, ही कन्या धर्मगुप्त या राजकुमाराला द्या. तो राजा सत्यरथाचा पुत्र आहे आणि माझा परमभक्त आहे. अंशुमतीने पित्याला धर्मगुप्ताबद्दल सांगितले तेव्हा त्यांनी त्या दोघांचे लग्न लावून द्यायचे ठरवले. इकडे दोघे भाऊ घरी आले आणि आईला त्यांनी सर्व हकीकत सांगितले. 3ऱ्या दिवशी दोघेही त्या वनात गेले. तिथे गंधर्वराज आपल्या कुटुंबासह लग्नासाठी लागणारी सर्व सामग्री घेऊन आले होते. त्यांनी उमा मातेला त्वरित दूत पाठवून बोलावून घेतले. 4 दिवस विधीपूर्वक आनंदाने विवाह सोहळा पार पडला. गंधर्वराजाने भरपूर असे दान दिले. 1,00,000 रथ, 10,000 हत्ती, 1,00,000 घोडे, 1,00,000 दासदासी, अक्षय खजिना, रत्नांचे ढीग, शस्त्रास्त्रे, दिव्य धनुष्य, अपार सेना, पराक्रमी सेनापती. उमा मातेला दोन्ही पुत्रांसह सन्मानाने त्यांनी निरोप दिला. अंशुमती पती धर्मगुप्तासह रथात बसून त्यांच्याबरोबर घरी गेली. थोड्या दिवसांनी विशाल सेना घेऊन धर्मगुप्ताने विदर्भ नगरीवर चाल केली. हेच सत्यरथ राजाचे जुने नगर होते. ज्या शत्रूने पूर्वी सत्यरथ राजाचा वध केला होता त्याचे नाव दुर्मर्शन होते. त्याला जिवंत पकडून धर्मगुप्ताने आपल्या ताब्यात ठेवले. देशोदेशीचे लोक कर व भेटवस्तू घेऊन राजाकडे येऊ लागले. शुभ मुहूर्त पाहून धर्मगुप्त सिंहासनावर बसला आणि विदर्भ देशाचा राजा झाला. शुभ मुहूर्त पाहून धर्मगुप्त सिंहासनावर बसले. आई उमा, भाऊ शुचिरव्रत, पत्नी अंशुमती सर्वजण त्याच्यासोबत होते. धर्मगुप्ताने 10,000 वर्षे यशस्वी व न्यायाने राज्य केले. शांडिल्य गुरूंना बोलावून 100 कमळे अर्पण केली. धनरत्नांचा अभिषेक केला. वस्त्रे व अलंकार दिले. प्रजा सुखी झाली. ब्राह्मण राजाला आशीर्वाद देऊ लागले. कोणालाही खेद नव्हता. घराघरात आनंद नांदत होता. 10,000 वर्षानंतर धर्मगुप्ताने आपले राज्य पुत्र सुदत्ताला दिले आणि मनात उमापती शिवाचे स्मरण करताच एक दिव्य विमान आले. दिव्य देह प्राप्त करून राजा, माता, भाऊ आणि अंशुमती सर्वजण त्या शिवविमानात बसले. ते कैलासावर गेले. भगवान शिवांचे दर्शन घेतले. जय जयकार केला आणि लोटांगण घातले. शिवाने त्यांना आपल्या अक्षय पदावर स्थापन केले. असे हे धर्मगुप्ताचे आख्यान जो वाचतो, ऐकतो, लिहितो त्याचे सर्व पाप नष्ट होत. प्रदोष व्रताचा महिमा अत्यंत अद्भुत आहे. ज्याच्या घरी शिवलीलामृत ग्रंथ आहे तिथे दारिद्र्य, मृत्यूभय कधीच राहत नाही. महादेव स्वतः त्यांचे रक्षण करतात आणि शेवटी शिवपद प्राप्त होत. इथेच 5वा अध्याय पूर्ण झाला. श्री सांब सदाशिवार्पण. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.